आई माय सुन बाया हा पहिला आमच्या पिढीच्या तेव्हा काय गॅस नव्हते माय चुल्याच होत्या तेव्हा चुलीवर की नाही आमची सासू एवढ्याल्या भाकऱ्या करायला लावायची बाजरीच्या हबरेटच्या भाकरी बाजरीच्या भाकरी एवढ्याल्या भाकरी आणि भोगनभर पिठलं मोप खात गेल्या 3-3 4-4 भाकरी खात गेल्या चुलीवर भाकऱ्या करून काहीच वाटत नव्हतं मस्त लाकडं घालायची चुलीमध्ये ढंढण ढंढण असा जाळ लावायचा कडक कडक भाकरी भाजायची आणि पिठलं खायचं असं काहीच वाटायचं नाही चुलीवर कसं करू काय करू आता तुम्ही 4 दिवस झाले गॅस नाही तर असं विचार करत बसलं कसं होईल कसं करू सकाळी डब्बा कसा करू लेकराला शाळेत कसं वाटलं नवऱ्याला डबा कसा देऊ कशाला घाबरताय ग आमच्या तवा आमची सासू सकाळी 4ला उठून जात्यावरी दाण्याचं पीठ दळून आम्ही चुलीवर भाकऱ्या करून सगळ्याचं सगळं करून रानात जात गेले तेवढं तर नाही तुम्हाला आत्ताच्याला नुसतं गॅसच नाही तर तुम्हाला आता काय नाही टेम्परेचर मध्येच चले आता तुम्ही होमात तर नाहीच नाही मग अगं मस्त चुल्या पेटवा आणि भाकऱ्या भाजी करून खावा चुल्या लावा आणि पिठलं भाकरी करून खावा त्याची चव तरी बघा तुमच्या बर्गर पिझ्झाला पण ऐकणार नाही उगा ते बर्गर पिझ्झा खाऊन शरीर खराब करून ठेवलेल्या गावाकडे येऊन 4 दिवस जगून बघा काय मज्जा असती काय चिंच काय आंबे काय रान काय शेत चुलीवरचं जेवण तुमच्या शहरातल्या लोकांना काय करावं ग 4 दिवस बरं आहे 4 दिवसाला हाय तेच आहे 4 दिवस बरं आहे 4 दिवसाला हाय तेच आहे आता हे सरकार तर नवीनच काहीतरी आणाले 3 बार 3 कल्ला झाले रात्रतूनच पैसे गायब झाले वेगळेच पैसे आले रात्रतूनच लॉकडाऊन पडला की नाही लॉकडाऊन रात्रतूनच सगळं बंद होऊन गेलं सगळं आल्या परत भानभातोड गावाला घेऊन आल्या की नाही तसंच होय माय आता बी गॅसचं बी मिळालं तर मिळालं नाही मिळालं तर नाही मिळालं तुमच्या आता 15व्या मजलीवर बिल्डिंगवर भाकऱ्या बनवून खाणार आहे का तुम्ही गावाकडची लोक बघा कधी उपाशी मरत नाही यांना शहरात राहून जसं काय आता जमिनीवरून आकाशालाच हात लावतात ह्या बघा शेवटी आली की नाही गावाकडच्या लोकांची ध्यान गावाकडच्या लोकांचं मन लय मोठं असते माहितीये काय एकदा चुलीवरची भाकरी करूनच खाऊन बघा तुम्ही हिंग सासूबाई कुठं निघाल्या तुम्ही मला वाटलं की तुम्हाला जाताना टोकणारच अहो पण म्हणून मी हळूहळू लपून चालली होती बघ अहो पण तुम्ही निघाल्या कुठं म्हणून विचारते सुनाकडे चालली माझ्या पुण्याला राहते ना ती तिच्याकडे चालली अहो पण अचानक मस्त खाऊन पिऊन हाऊस मूस करून येणार आहे इथं का रांदावाडा नुसती गाडा अहो पण अचानक कसं काय निघाल्या नाही सांगल्या नाही काय नाही अचानकच निघाल्या सासूबाई तुला सांगायला काय तू माझी सासूला पण केली अहो नाही तसं नाही पण सांगायला पाहिजे ना मला एकतर करमत नाही काय नाही तुमचे लोक कामाला जातात पोरं शाळेत जातात मी एकटीच राहते ना घरी खायला गेले माझा पोरगा जातो कामाला लेकरं जातात शाळेत आणि तुला कोण खाते आणि कोण येते आपल्या घरी आपल्या गेटला तर याची कोणाची किंमत होती का मला करमत नाही मला भीती वाटते मग अहो पण रेशमाला फोन तरी लावा सासूबाई तिनं हाय की नाही की घरी कारण तिकडे राहतो अचानक कुठे जाऊ पण शकते ना ती म्हणूनच फोन लावा म्हणून है की नाही पण उगं बेजारी होती अहो तुमची लावून तरी बघा ना असं काय गरज नाही माझ्या सुनाला फोन लावायची तिला माहित आहे म्हणजे सासूबाई कधी पण येतात म्हणून ती कुठं जात नाही आणि जरी गेली तरी तिने मला फोन केल्याशिवाय कुठं जात नाही सगळं बरोबर आहे पण सासूबाई कसं तिची माहेरचे नातेवाईक सगळे तिथं राहतात अचानक गेली तर मग तुमचा प्रॉब्लेम होतो ना अडचण होती ना तुम्हाला अहो तसं नव्हतं म्हणायचं मला थोडं तरी निमित्त पाहिजे संशय करण्याचं विचारून तर बघा ना बरं वाटते तुझं लय पोट दुखते तिला मी काय बोलायला नाही तिच्याविषयी काय तर चांगलं बोलायला नाही तिच्याला पोटात दुखते सासूबाई तिच्याबद्दल बोलल्यावर मला वाटते मला लावून बघा थांबच तू आता 1 मिनिट थांब फोन लावलं की बघा तुझा संशय सगळा गायब होऊन जाते की नाही म्हणजे असं माझी सून कशी नाही मला कधीची धोका देत नाही हॅलो सुनबाई बोला की बोला हॅलो तुम्ही हॅलो अहो सासूबाई नका येऊ आम्ही 8 दिवस की कोकणामध्ये गेलो फिरायला नाही येऊ नका मी काही येणार नाहीये लवकर अहो माझं ऐकून घ्या तुम्ही मी 8 दिवस येणार नाहीये तुम्ही काही येऊ नका जिथं आहो तिथंच राहा उगं येऊ नका इथं काम आहे तुमचं इथं ऐकून घ्यायचं उगच माझं गणगोत सगळं येतंय मी चालली फिरायला कोकणामध्ये तुम्ही काही येऊ नका नंतर बघू काय काम आहे उन्हाळ्यामध्ये सुनबाई तू खरं बोलत होतीस बघ तू एवढी म्हणजे आपुलकी करतोस खाल्लं नाही म्हणतोस पिलं नाही म्हणतोस एवढं सगळं मला विचार करतोस माझ्यासाठी तरी मी तुला किंमत दिली नाही बघ कधी मी तुला समजून घेतलं नाही बघ सुनबाई
सुनबाई मला माफ कर बर की. हा तुम्हाला एवढं कधीच भाव दिला नाही, कधीच तुला किंमत दिली नाही बघ सुनबाई. मला माफ कर ना सुनबाई. हो सासूबाई, तुम्ही असं कशाला बोलताय? माफ कर. अहो असं नका बोलू, कारण ती पण सुने, मी पण सुने तुमची काही चूक नाहीये. अहो तुम्हाला वाटलं, तुम्हाला कंटाळा आला म्हणून तुम्ही जायला बघितलं. थोरली सून आजारी पडल्यावर सासूबाईची वागणूक. थोरली सुनबाई, अगं ये सुनबाई, अगं 7:30 वाजल्या, फुटकी. सासूबाई रातभर लय कणकण आली. अहो मला लय सर्दी खोकला झाला. अहो तुला घरातली कामं करायची आहेत, पोरांचा तुला डब्बा द्यायचा आहे, नवऱ्याचा डब्बा द्यायचा आहे. माझ्यानं काय अहो, होणार पण नाही. मला उठू पण वाटेना नाटकं झालंय, करून अहो. झोपू नको. उठ लवकर, उठून काय ते नाश्ता बिष्टा अहो, करून लय घे. डोकं दुखते, हा, अहो. डोकं दुखत असन, कणकण येत असन तुला, कसं तरी होत असन, ते काही हो जा तुला, मला काही घेणं देणं नाही. तिथं घरामध्ये स्वयंपाक करायचा, तुझ्या पोरांचा डबा, नवऱ्याचा डबा, सगळ्याचा डबा द्यायचा. तुझ्या आजी येणार आहे का स्वयंपाक करायला? हो. मला काय असले नाटकं बरं, सांगू. उठून एवढं करते स्वयंपाक मीच. करून दे आणि तुझ्या पोरा बिराला सगळं करून दे. हा, माझ्या करते, काय करून करते. नाही, माझ्या इथं गुडघ्या घोट्यानं उचलून देईन झाले हा, तुमचे माझ्या गुडघे काय दुखतात. गोळ्या बिळ्या घे आणि कामं करून घे. घरातली बरं कामं मी कोण उठून करणार? करते, राहू द्या. काय तर खाऊन घेऊन गोळी घे आणि अंदाज झोपेचं आहे. ए मला काही घेणं देणं देवा, नाही. घरातली माणसं कोण कोणाला समजून घेत नाही. धाकल्या सुनबाई आजारी पडल्यावर सासूबाईची वागणूक. बापरे, डोकं दुखायला लागलंय. ऐक बापरे बाप, बापरे बाप, खूपच डोकं दुखतंय. ती सुनबाई, ये ना. हो माझी तब्येत बरी नाही आहे थोडीशी. मला पकड. हा जरासा ताप पण आलाय वाटतं. सुनबाई, ताप आला की गं तुला? संध्याकाळी काय झालं तुला? अहो नाही नको, नाही नको. अहो तो रात्री थोडीशी कणकण वाटली होती मला. हा, येड्यावानी करतेस बाई, सुनबाई. अहो काही नाही होते, कमी होतं. काय कसं करायचं? अहो रात्री खूप उशिरा आला होता ना म्हणून सांगितलं नाही. त्याला कसं हा. सांगायचं? सांगायचं ना. अहो काय नाही होते, त्याला काय होते. डोकं दुखायला. हा डोकं दुखतंय जरासं. नाही 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 नको नको नको. मी थांबतो. अहो नको. आई, सांगायचं ताप एवढा आलाय तर तुला सांगायचं ना. कोणाला तर सांगायचं होय, पप्पाला तर सांगायचं, त्या माकडं तर सांगला असता की हो. काहीच बोला ना त्यानं. हा, थांब डोकं दाखवून देतो. नाही सुनबाई, असं वदवदवद करत जाऊ नको. हा आता नाही नाही आता बरं वाटतंय आता. बरं वाटलं ना? हा बरं एक काम वाटतंय. कर. हा, मी तुला कोमट पाणी आणून देतो. अहो नको कशाला. जा बरं. अहो मी करते उठून, नको नको. अहो नको, मी करून खाते मी माझी मी. तू बघ तशी नको. नाही नाही नको नको, खोकला आला एक तर. नाही नाही आज जरा सगळं तिखट काहीतरी खावं वाटते, उपीट वगैरे असं. गोड खावट ना हा. होय. नाही, पण मी करते. अहो, नको. तू झोप. हा, अहो, नको. चांगलं मालिश करून देतो डोक्यात घ्यायला. हा, आणि बरं, झोप ठीक बरं आहे. की? हा, उठू नको अजिबात. मी घरात बरं. तुझी सगळी कामं बिमं करतो. हो, आणि तुझ्या पोराला चालेल. वाटलं होतं बाई शाळेमध्ये. हा, तू डोक्यात ताप हम्म. घेऊ. हा, एकदा आज डोक्यात ताप चालून बसं नाही ते हेडगाणं. बरं. बरं की? मी तुला चांगलं उपयोग करून आणतो. काळजी नाही, काळजी बरं की? हा, हो. कामाचं टेन्शन अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि मी नाही काय कामाला, हा मी काम करतो तुझं सगळं, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि तुझी ती थोरली जाऊ नाही काय, तिला करते की काम, तिला काय काम आहे? हा, घरातली कामं नको का करायला तिला? हा, राहू तू बस, काहीच करू नको. बरं की? मी आणतो तुला तू गरम करून खायला, जरा खाऊन तर तरी येईल तिला. 哎呦我的妈！